नितेश राणे बोलतायत, थेट जाऊया. त्यामध्ये हा विषय चालू आहे. एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावं. एक बार ये मराठी खत्म कर देते कर लेंगे. आदित्य ठाकरे म्हणून की बा या केसचा माझा काही संबंध नाहीये, नाहक माझी 5 वर्षापासून बदनामी करण्यात येते, या केसचा माझा कुठलाही संबंध नाही म्हणून बोलतो ना. आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय. म्हणून हे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा, नंतर एकत्र वाजवायला भेटेल. नाही पण एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांनी एसआयटीने काय कोर्टाला सांगितलंय हे तुम्ही वाचलं पाहिजे ना. तुमचं काम मी कशाला हलकं करू. कोळी बांधव आहेत, ते मत्स्य व्यवसाय करतात, त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्यांचं त्याबद्दल मी आताच माहिती गेलेली आहे. तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे. काही थकबाकी बाकी आहे, त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटिसेस पाठवलेल्या आहेत. मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांना उद्या बोलून घेतलेलं आहे. आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही, त्यांनी ते चिंता करू नये. हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे. आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना, कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्याबरोबर उभं आहे. लागलं तर मी संबंधित मंत्र्यांना बोलीन, त्यांना जाऊन भेटीन, पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू. मी म्हणताय पिक्चर अभी बाकी आहे, तर या एकंदरीत दिशा प्रकरणात बरंच काही येणं बाकी आहे. हो नक्की बाकी आहे, त्याचा तो अर्थ होतो. कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेलं आहे, जी केस कोर्टात चालवली आहेत, जे आरोप कोर्टात झालेले आहेत, जिथे आदित्य ठाकरेंनी खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये. या सगळे विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना. काही घाई करू नका, आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही. त्या आमच्या दिशा साल्या नामक बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार. मीरा रोडमध्ये मराठी हाँ बोला. मीरा रोडमध्ये हिंदी के बाद आता हूं. मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद केलेले आहे. मराठी अमराठी वाद तिथे निर्माण झालेला आहे आणि जे अमराठी आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असं सांगितलं जाते. मनसेने तिथे देखील एक बंद पुकारले. त्यांनी तसं म्हटलं की असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं, नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचाही व्हिडिओ पाहिले, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे. एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या. ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही. अल्लाह अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत. आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार. हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. म्हणून